अभिनेत्री सुष्मिता सेन सध्या तिच्या आर्या 3 या वेब सिरीजमुळे चर्चेत आहे। तसंच सुष्मिता सेनने साकारलेली ताली ही वेब सिरीजही चर्चेत होती। आपल्या खास आणि मन मोहून टाकणाऱ्या अभिनयाने सुष्मिताने प्रेक्षकांची मनं कायमच जिंकली आहेत। मात्र एक काळ असाही होता जेव्हा ऐश्वर्या रायशी स्पर्धा नको म्हणून सुष्मिताने मिस इंडिया स्पर्धेचा अर्ज मागे घेतला होता। आज 19 नोव्हेंबरला सुष्मिताचा वाढदिवस आहे। त्या निमित्ताने आपण जाणून घेणार आहोत तिच्या आयुष्यातले असेच काही खास किस्से। सुष्मिता सेनचा जन्म झाला त्यावेळी तिची उंची 22 इंच होती, त्यामुळे तिच्या उंचीची कायमच चर्चा झाली। एका मुलाखतीत सुष्मिताच्या आईने हे सांगितलं होतं की मी त्यावेळी माझ्या मुलीला जन्म दिला होता। तिची उंची पाहण्यासाठी अनेक लोक तेव्हा यायचे, कारण जन्मतः तिची उंची 22 इंच होती। तिने खऱ्याखुऱ्या आयुष्यातही जी उंची गाठली ती उंची इतर कुणालाही खरं तर कुणालाच गाठता आलेली नाही। वयाच्या 18व्या वर्षी मिस इंडिया, त्यानंतर मिस युनिव्हर्स आणि त्यानंतर सिंगल मदर झालेल्या सुष्मिताने अनेक चित्रपटांमधून वैविध्यपूर्ण भूमिका केल्या। मिस इंडिया स्पर्धा आहे म्हणून तिला बोलावण्यात आलं होतं। त्यावेळी तिला आयोजकांनी विचारलं, आतापर्यंत मिस इंडिया स्पर्धेतून 25 मुलींनी नावं मागे घेतली आहेत, तू तसं करणार नाहीस ना? त्यावर सुष्मिता म्हणाली, त्या 25 मुलींनी अर्ज मागे का घेतला? यावर आयोजक म्हणाले की स्पर्धेत ऐश्वर्या राय असल्याने इतर मुलींनी त्यांचा फॉर्म मागे घेतलाय। ऐश्वर्या राय स्पर्धेत आहे म्हटल्यावर मी देखील भरलेला फॉर्म मागे घेतला। मी घरी आल्यानंतर आईला हे सांगितलं, ज्यावर आई मला खूप रागावली। मला म्हणाली, तू स्वतःच कसं काय ठरवलंस की तू जिंकणार नाहीस? बरं, तू हरलीस तरीही तू ऐश्वर्या राय कडून हरशील। ऐश्वर्या समोर आहे म्हणून स्पर्धाच नको असं का? हे ऐकल्यानंतर मी दुसऱ्या दिवशी जाऊन फॉर्म भरला आणि ही स्पर्धाही जिंकली, असं सुष्मिताने एका मुलाखतीत सांगितलं होतं। मिस इंडिया स्पर्धेचा दिवस आला तेव्हा अर्थातच टफ फाईट झाली, ती ऐश्वर्या राय आणि सुष्मिता सेन यांच्यात। या दोघींमधली स्पर्धा शेवटी टाय ब्रेकर पर्यंत गेली होती। मात्र एका प्रश्नाचं उत्तर सुष्मिताने दिलं आणि सुष्मिता विजेती ठरली। खरं तर आपण स्पर्धेतून माघार घेतोय हे सुष्मिताने ऐश्वर्यालाही कळवलं होतं, पण सुष्मिताच्या आईला जेव्हा ही गोष्ट कळली तेव्हा सुष्मिताच्या आईने तिला तू स्पर्धेला सामोरं गेलं पाहिजेस असं सांगितलं आणि सुष्मिताच्या आईमुळे इतिहास घडला। मिस इंडिया स्पर्धेत सुष्मिता आणि ऐश्वर्या यांच्यात टाय ब्रेकर झाल्यानंतर ऐश्वर्या रायला विचारण्यात आलं होतं की जर तुला तुझा पती म्हणून निवड करायला सांगितली तर तू बोल्ड अँड ब्युटिफुल मधला रिच फॉरेस्टर किंवा सांता बार्बरा मधल्या मेसन कॅपवेल यांच्यापैकी कुणाची निवड करशील? यांच्यातल्या कुणाचे गुण तुला पटतात? यावर ऐश्वर्या राय म्हणाली की मी मेसन कॅपवेलची निवड करेन, कारण त्याची विनोदबुद्धी खूप सुंदर आहे आणि तसंच तो मला काळजी घेणारा वाटतो। त्याच्यात आणि माझ्या स्वभावात अनेक गोष्टी सारख्या आहेत। यानंतर सुष्मिता सेनला विचारण्यात आलं की देशातल्या टेक्सटाईल हेरिटेज विषयी तुला काय माहित आहे? हे किती काळापासून आहे आणि तुला परिधान करायला आवडतं का? त्यावर सुष्मिता म्हणाली, मला वाटतं की हे सारं काही महात्मा गांधींनी आणलेल्या खादीपासून सुरू झालं आहे। तेव्हापासून या सगळ्याची दीर्घ परंपरा भारतात आहे। भारतीय टेक्सटाईल हेरिटेज ही बाब अगदीच सामान्य आहे। हे उत्तर दिल्याने सुष्मिताने ज्युरींची मनं जिंकली आणि मिस इंडियाच्या मुकुटावर आपलं नाव कोरलं। सुष्मिता सेन जशी तिच्या बिनधास्त कामगिरीमुळे आणि सुंदर अभिनयामुळे चर्चेत राहिली, तशीच तिच्या अफेअर्समुळेही ती चर्चेत राहिली। गेल्याच वर्षी ललित मोदींनी केलेल्या एका पोस्टमुळे सुष्मिता सेन आणि ललित मोदी हे लवकरच लग्न करणार असल्याच्या बातम्याही आल्या होत्या। मात्र त्या चर्चांनंतर पोल ठरल्या। अर्थात सुष्मिताच्या आयुष्यात बॉयफ्रेंड्सही भरपूर होते, त्यामुळे तिचं आयुष्य ढवळूनही निघालं। मिस युनिव्हर्स बनल्यानंतर सुष्मिताचं नाव सर्वप्रथम चित्रपट निर्माता विक्रम भट यांच्याशी जोडलं गेलं। दस्तक या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान सुष्मिता आणि विक्रम जवळ आले होते। काही काळ रिलेशनशिप मध्ये राहिल्यानंतर दोघांचं ब्रेकअप झालं। रणदीप हुडा सुष्मिता सोबतच्या अफेअरमुळेही एकेकाळी चर्चेत होता। कर्मा, कन्फेशन आणि होली या चित्रपटात एकत्र काम करताना दोघे जवळ आले। 2013 मध्ये सुष्मिताचे माजी पाकिस्तानी क्रिकेटर वसीम अक्रम सोबत अफेअर असल्याच्या बातम्याही चर्चेत होत्या। दोघेही लग्न करणार असल्याचे बोलले जात होते, मात्र सुष्मिताने हे वृत्त फेटाळून लावले होते। 2015च्या आसपास सुष्मिता मुंबईतील रेस्टॉरंट मालक रितीन
भसीन सोबतच्या अफेअरमुळे चर्चेत आली होती। दोघेही अनेकदा सार्वजनिक ठिकाणी एकत्र दिसले होते। दिग्दर्शक मुदस्सर अजीज हे देखील अशा लोकांपैकी एक होते ज्यांचे सुष्मिताशी अफेअर होते। सुष्मिताने दिग्दर्शक म्हणून मुदस्सरचा पहिला चित्रपट दुल्हा मिल गया मध्येही काम केले होते, जो फ्लॉप ठरला होता। ललित मोदींचे नाव जोडलं जाण्याआधी सुष्मिता सेन आणि रोहमन शॉल यांचं ब्रेकअप झाल्याच्या बातम्याही बऱ्याच चर्चेत आल्या होत्या। मात्र अलीकडेच झालेल्या दिवाळी पार्टीत हे दोघं पुन्हा एकत्र दिसले। रोहमन आणि सुष्मिता दीर्घकाळ एकमेकांना डेट करत होते। सुष्मिताचा जन्म 19 नोव्हेंबर 1975 या दिवशी एका बंगाली कुटुंबात झाला। तिचे वडील एअरफोर्स विंग कमांडर होते, तर तिची आई शुभ्रा सेन या ज्वेलरी डिझायनर आहेत। दिल्लीत जास्त काळ राहिलेल्या सुष्मिताने एअरफोर्स गोल्ड ज्युबिली इन्स्टिट्यूट मधून पदवी घेतली आहे। पदवीचं शिक्षण घेत असतानाच ती मॉडेलिंग कडे वळली। दस्तक या सिनेमातून सुष्मिताने बॉलिवूड मध्ये पदार्पण केलं होतं। आर्या या तिच्या वेब सिरीजची ही चांगली चर्चा झाली आहे। ताली या वेब सिरीज मध्ये सुष्मिताने श्री गौरी सावंत या तृतीयपंथीयाचं पात्र साकारलं। गौरी सावंत यांनी तृतीयपंथीयांसाठी केलेलं काम आणि त्यांना तृतीयपंथीय म्हणून आलेले अनुभव हे सगळं तालीमध्ये दाखवण्यात आलंय। या वेब सिरीजचा USP ठरली सुष्मिता सेन। तिने केलेल्या धाडसाचं कौतुक करावं लागेल, कारण आजवर एकाही अभिनेत्रीने अशा प्रकारे भूमिका करण्याची हिंमत दाखवली नव्हती। मात्र त्याच वेळी या वेब सिरीज साठी सुष्मिता सेन या नावाला असलेलं ग्लॅमरही कुठेतरी एखाद्या शापासारखं ठरलं। प्रचंड मेहनत घेऊनही ती या सिरीज मध्ये गौरी सावंत वाटली नाही, तर सुष्मिता सेनच वाटली। पण हरकत नाही, प्रयोग अपयशी झाला असला तरी प्रयत्न खूप चांगल्या पद्धतीने केला होता हे विसरता येणार नाही। सुष्मिताने सलमान खान, शाहरुख खान, गोविंदा, सनी देओल अशा दिग्गजांसह काम केलं आहे। आपण एका मध्यमवर्गीय घरातून आलो आहोत आणि आपण मॉडेलिंग कडे वळलो नसतो तर कुठे गेलो असतो हे सांगता येणार नाही, असंही सुष्मिताने सांगितलं होतं। मात्र आपल्याला असं काहीतरी करायचं आहे ज्यामुळे मृत्यूनंतरही लोक त्या गोष्टीसाठी ओळखतील हे स्वप्न होतं आणि ते पूर्ण झालं, असंही सुष्मिताने सांगितलं। एका सामान्य घरातून आलेली मुलगी ब्रह्मांड सुंदरी हा किताब मिळवणारी ठरली। त्यातच तिच्या यशाचं आणि तिच्या मेहनतीचं गमक सामावलं आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही।